फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत जामीन मीन्स बेल याबद्दल संपूर्ण माहिती प्रश्न उत्तराच्या रूपाने आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया जामीन बद्दल संपूर्ण माहिती. जामीन म्हणजेच बेल म्हणजे काय होतं? छान प्रश्न आहे. जामीन म्हणजे कोणत्याही अपराधाची कारवाई किंवा सुनावणीच्या दरम्यान अटक केलेल्या आरोपीस अटींवर सोडता येते. त्या जामीन असे म्हणतात. आता जामिनाची जबाबदारी स्वतः त्या व्यक्तीस अन्यथा अन्य व्यक्तीस घ्यावी लागते. ओके, आता जामीनपात्र गुन्हे व अजामीनपात्र गुन्हे म्हणजे काय होतं? छान प्रश्न आहे. हा सर्वांना माहिती पाहिजे. जसे की शब्दातच म्हटल्याप्रमाणे हे स्पष्ट आहे की काही गुन्हे जामीनपात्र व काही गुन्हे अजामीनपात्र आहेत. आता जामीनपात्र गुन्ह्यांमध्ये आरोपी जामिनावर सोडवण्याचा अधिकार असतो, परंतु अजामीनपात्र गुन्ह्यामध्ये न्यायदंडाधिकारी यांचा आदेश मिळाल्यानंतरच आरोपीस जामिनावर सोडता येते. अटक करतेवेळी पोलिसांनी आरोपीस सांगणे जरुरीचे आहे की पोलीस जामिनावर सोडू शकतात की जामिनावर सोडण्यास न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाची गरज आहे. जर पोलिसांनी अशी कल्पना दिली नाही तर आपण त्यांना विचारू शकतो, ज्या गुन्ह्यात अटक केली आहे तो गुन्हा जामीनपात्र आहे की अजामीनपात्र आहे. ओके, आता कोणते गुन्हे जामीनपात्र व अजामीनपात्र आहेत? आता याबाबतची सूची फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मध्ये व इतर कायद्यांमध्ये नमूद केलेली आहे. अच्छा, आता जामीन कसा होतो? छान प्रश्न आहे. जो गुन्हा जामीनपात्र आहे त्यामध्ये आरोपीला जामीन मिळण्याचा अधिकार आहे. जामीन मिळण्यासाठी जामीनपत्रावर आरोपीने सही करणे आवश्यक आहे व यासोबत अन्य व्यक्तीचा जामीन द्यावा लागतो. काही गुन्ह्यात पोलिसांकडे जामीन द्यावा लागतो. अच्छा, जामीन असा होतो तर आता जामीन रद्द होऊ शकतो का? होय. जामिनावर सुटल्यानंतर जर आरोपीने साक्षीदारांना भीती दाखविली, धमकाविले, फितविले किंवा पुराव्यामध्ये ढवळाढवळ केली तर जामीन रद्द होऊ शकतो. लक्षात ठेवा, जामिनावर सुटणे म्हणजे निर्दोष मुक्तता नव्हे. अच्छा, आता जामीन अर्जात काय काय लिहावे लागते? छान प्रश्न आहे. हा सर्वांना माहितीच असायला पाहिजे. आता जामीन अर्जात नाव व अटकेची तारीख, कोणत्या गुन्ह्यात अटक झाली, पत्ता व किती वर्षापासून राहत आहे व कुटुंबाची सविस्तर माहिती, घर स्वतःचे आहे की वडिलांचे किंवा भाड्याने आहे का, घर भाड्याने असेल तर घर मालकाची सविस्तर माहिती, कोठे काम करतो व किती वर्षापासून करतो, यापूर्वी कधी अटक झाली होती का, खरे असेल तर तसे लिहा, आपण गुन्हा केलेला नाही हे खरे असेल तर तसे लिहा, माझी अशी विनंती की मला जामिनावर सोडण्यात यावे असे लिहावे. आपल्याविषयी काही माहिती द्यावयाची असल्यास देऊ शकता. आता जामिनाचा अर्ज कोणास द्यावा लागतो? जामिनाचा अर्ज अटक झाल्यानंतर पहिल्याच दिवशी न्यायदंडाधिकारी यांच्या समोर साध्या कागदावर अर्ज लिहून द्यावा लागतो. अच्छा, असं का? आता अटकपूर्व जामीन हे कशाला म्हणतात? अटकपूर्व जामीन म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीस शंका येते की त्याला अजामीनपात्र गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता आहे, अशा वेळी उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून अटकपूर्व जामीन घेता येईल व अटकेच्या वेळेस ताबडतोब जामिनावर सोडले जाऊ शकते. अच्छा, आता अटकपूर्व जामिनाचा अर्ज हा कोठे द्यावायचा असतो? अटकपूर्व जामिनाचा अर्ज सत्र न्यायालय व उच्च न्यायालय येथे द्यावायचा असतो. ओके, आता यासाठी कोणकोणत्या अटी व शर्ती आहेत? छान प्रश्न आहे. यासाठी पोलीस चौकशीसाठी जेव्हा बोलावतील तेव्हा जाणे, साथीदार यांना घाबरविणे किंवा धमकावणे यापासून दूर राहणे, न्यायालयाचे परवानगीशिवाय
देश सोडून न जाणे वगैरे अटकपूर्व जामीन झाल्यानंतर न्यायदंडाधिकारी जामीनपात्र वॉरंट काढू शकतात. न्यायालयात हजर झाल्यानंतर शर्तीनुसार जामीन व द्रव्यदंड द्यावा लागतो. ओके, आता जामीनपात्र गुन्ह्याचा जामीन हा कोठे होतो? छान प्रश्न आहे. आता जामीनपात्र गुन्ह्यांमध्ये पोलीस आरोपींकडून जामीन घेऊन जामिनावर सोडू शकतात. यासाठी आरोपीच्या नातेवाईक किंवा ओळखीचा इसम आरोपी सोडण्याची जबाबदारी स्वीकारून जामीन राहू शकतो. जामिनाची रक्कम फार मोठी नसते व आरोपीस काही रकमेच्या जामिनावरही सोडले जाऊ शकते. तसेच पोलीस किंवा कोर्ट आरोपीस वैयक्तिक द्रव्यदंडावर तसेच एक किंवा त्यापेक्षा अधिक जामीन देण्याचा आदेश करू शकतात. जामीन देणारी व्यक्ती गुन्हेगार असता कामा नये व ती व्यक्ती जामिनाची रक्कम भरण्या एवढी ऐपतदार असली पाहिजे. अशा जामीनपत्रास सुरक्षा बॉन्ड किंवा प्रतिभूती पत्र असे म्हणतात व जामीन देणाऱ्यास जामीनदार असे म्हणतात. तसेच जामिनावर सुटलेल्या व्यक्तीने जर जामिनाच्या अटीचा भंग केला तर त्याची व जामीनदाराची जामिनाची रक्कम जप्त केली जाऊ शकते व ती रक्कम सरकार जमा केली जाते. ओके, आता जामिनासाठी वकिलांची आवश्यकता आहे का? छान प्रश्न आहे. जामीन पात्र गुन्ह्यासाठी वकिलांची आवश्यकता नाही. जामीनासाठी पोलीस एक अर्ज देतात व तो भरून द्यावायचा असतो. अच्छा, असं तर जामिनासाठीचा अर्ज भरल्यानंतर जामीन मिळतो का? जामिनासाठीचा अर्ज भरल्यानंतर एक किंवा दोन व्यक्ती साक्षीदार म्हणू लागतात. जामीनपत्रात जरूर पडेल त्यावेळेस आरोपीस पोलीस स्टेशन किंवा कोर्टात हजर ठेवण्याची जबाबदारी जामीनदाराने स्वीकारलेली असते. अच्छा, आता जामिनासाठी रोख रक्कम भरावी लागते का हो? छान प्रश्न आहे. जामिनाच्या वेळेस रोख रक्कम भरावी लागत नाही, पण आरोपी हा कोर्टात हजर न राहिल्यास जामीनपत्रात नमूद केलेली जामिनाची रक्कम भरावी लागते. अच्छा, जामीन योग्य आरोपी कोण कोण असतात? जामीन योग्य आरोपी जर पकडलेली व्यक्ती 16 वर्षापेक्षा कमी वयाची असेल, महिला किंवा आजारी किंवा अशक्त व्यक्ती, अशा व्यक्तीत जामीन मिळण्यास पात्र असतात. आणि जर कोर्टाला असे वाटले की पकडलेल्या व्यक्तीच्या विरुद्ध मृत्यूदंड किंवा आजीवन कारावासाची शिक्षा असलेला खटला दिसत नसेल तर तो अशा आरोपीला काही अटींवर व जामिनावर सोडू शकतात. तसेच पकडलेली व्यक्ती वैयक्तिक जात द्रव्यदंड किंवा ऐपतदार व्यक्ती जामीनदार म्हणून देणे आवश्यक असते व तो तसा जामीन देत असेल तर त्या व्यक्ती जामिनावर सोडले जाऊ शकते. अन्यथा असा खटला आरोपीला कारागृहात ठेवूनच चालवावा लागतो. आणि जर आरोपी हा न्यायालयीन कोठडीत असेल, त्याचा कारागृहातील कालावधी हा त्याच्या विरुद्ध असलेल्या गुन्ह्यातील शिक्षेचा अर्धा कालावधी झाला असेल तर त्यास वैयक्तिक जात मुचलक्यावर सोडणे जरुरी आहे. ही सर्व माहिती जामीन बद्दल होती. थँक्यू फ्रेंड्स.